सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांना खूप वाईट वाटलेलं आहे। शहरात सुख सुविधा आणि प्रगती मिळते असं आपण नेहमी ऐकतो, मात्र या सुखसोयींच्या मागे दडलेली एकाकीपणाची वेदना अनेकदा दुर्लक्षित राहते। सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे वास्तव पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। या व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या गावी राहणाऱ्या आईला शहरात घेऊन येतो, चांगल्या फ्लॅटमध्ये तिची राहण्याची सोय करतो, सर्व सुविधा उपलब्ध करून देतो। सुरुवातीला आईलाही नवीन वातावरण, मोठं घर आणि आधुनिक जीवनशैली पाहून आनंद होतो, परंतु काही दिवसानंतर तिच्या मनात अस्वस्थता वाढू लागते। व्हिडिओमध्ये दिसते की आई हळूहळू शांत होत जाते, तिच्या चेहऱ्यावरची आनंदाची जागा चिंतेने घेतलेली असते। मुलगा तिच्याशी बोलताना सांगतो की आईला इथे राहणं कठीण वाटत आहे। आई म्हणते, इथं कोणीच कोणाशी बोलत नाही, सगळे आपापल्या कामात व्यस्त आहेत। बाल्कनीत उभं राहिलं तरी शेजारी कोण दिसत नाही आणि दिसले तरी बोलत नाही। ही गोष्ट ऐकून मुलगा थोडा विचारात पडतो। शहरातील जीवनशैली किती वेगळी आहे हे त्याला जाणवते। गावाकडे प्रत्येकजण एकमेकांच्या संपर्कात असतो, शेजारी, नातेवाईक, मित्र यांच्यासोबत रोज संवाद होतो। कुणी आजारी पडले तर सगळे मदतीला धावून येतात। सण समारंभ एकत्र साजरे केले जातात, त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी टिकून राहते। पण शहरात परिस्थिती अगदी उलट आहे। येथे लोक एका लूपमध्ये अडकलेली दिसतात। सकाळी काम, संध्याकाळी थकवा आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच धावपळ। पैशांच्या मागे धावताना लोकांना एकमेकांशी बोलण्यासाठी वेळच उरत नाही। शेजारी कोण आहे, त्याचं नाव काय आहे हेही एकमेकांना माहीत नसतं। आईच्या मनातील ही घालमेल केवळ एका व्यक्तीची नाही, तर शहरात राहणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांची वास्तविक स्थिती आहे। आता काही लोकांनी म्हटलेलं आहे की पैसा सर्व काही नसतो, परंतु काही लोकांनी म्हटलेलं आहे की पैसा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे या परिस्थितीला सामोरं जावंच लागतं। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।